और गाइस आज हम डिसीजन लेने वाले एक कि बहुत जन बोल रहे हैं कि हेलो एवरीबडी वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग एंड गाइस अभी जस्ट आए कॉलेज से घर पर एंड जल्दी आ गया हो गाइज, मतलब 11:30 बज चुके हैं और आज 12th का पेपर है गाइज, मतलब बायोलॉजी का। तो हमको जल्दी छोड़ दिया है स्कूल वालों नहीं कॉलेज वालों ने। तो आया हो घर पे, कपड़े चेंज कर दिए हैं एंड फ्रेश भी हो गया हो। एंड गाइज आज है मराठी भाषा दिन, तो मराठी भाषा दिन की आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं, शुभेच्छा। और गाइज आज हम डिसीजन लेने वाले एक कि बहुत जन बोल रहे हैं कि मराठी में व्लॉग बनाओ, मराठी में व्लॉग बनाओ। तो आज से हम गाइज शुरू करने वाले हैं मराठी में व्लॉग बनाना। तो हाँ, तो गाइज सपोर्ट कर देना, भावाला सपोर्ट करा। तर आजच्यापासूनच सुरू करतो आहे आपण मराठीतून ब्लॉग। तर चला आता जेवण करू, लय आता भुका लागले त्या म्हणजे कलंगड घेऊन बघा इथं। तर खायचं आपल्यालाही, कारण लय ऊन पडा लागले। तर बघा सूर्य दिसत असेल कुठं तर तुम्हाला इकडं तिकडं। तर आधी खाऊन घेऊ, कारण जरा शरीरासाठी चांगलं असते, मग जेवण करू आपण। भावांनो जेवायला घेतले बघा इथं। तर फरसाण घेतला आहे, तर आंब्याची चटणी केलेली आहे आणि बघा इथं शेवग्याची भाजी आणि चपाती। तर चला खाऊ आपण याला। आणि भावांनो लय भूक लागली, त्यामुळे आता मी खाऊन घेतो पटापटा, कारण सकाळपासून काय खाल्लं नाही। तर जेवतो सांगतो तुम्हाला की आपण जरा ब्लॉगमध्ये कॉमेडी पण करणार आहे आणि असं गावठी बोलत राहणार आहे। तर सबस्क्राईब करून घ्या, चांगली गोष्ट आहे सबस्क्राईब करणे म्हणजे। आणि डाव्या हातानं खायला लागलो बघा मोबाईल धरल्यामुळं। तर सबस्क्राईब करून घ्या, सपोर्ट करा। आपली 1K झाली की आपण लगेच फिरायला जाऊ लांब कुठं, तर तुम्ही म्हणाल तिथं। तर डाव्या हातानं खायला लागलो, लवकर सबस्क्राईब करा, खाली बटन आहे बघा। पाहून जेवण बिवण करून आम्ही अभ्यास करणार आहे थोडा, कारण उद्या पेपर आहे माझा इंग्लिशचा। तर अभ्यास करतो थोड्या वेळ। आणि आज म्हणजे डोकं नुसतं सटकलं होतं, कारण एस टी स्टँडवरती सकाळी जाताना तर काही एस टी नव्हतीच। तर गाडीला हात करून गेलो मी, माझा मित्र डोलारे, आणि येताना पण 2 तासाच्या वर एस टीची वाट बघत बसला स्टँडमध्ये। तेव्हा कुठे एस टी आली, तर डोकं जरा लईच आवड झाली। तर थोड्या वेळ आता झोपतो, म्हणजे एक 15-20 मिनिटं निवांत पडतो आणि जे अभ्यास करत बसतो त्याचा उठतच नाही। तर हां चला, तर भावानं चला जाऊ आता रानात, थोडाफार अभ्यास केला आहे मी। तर चला, पण ऊन लयच पडले आणि म्हशी बघा इथं बसले त्या झाडाच्या सावली खाली। तिकडे एक आहे, ते एक आहे, आणि तेव्हा तिकडे आहे ते 4-5 म्हणजे म्हशी नाही ती रेड काय ती। तर चला आलो रानाजवळ, चला भावांनो आलो आता रानात। आणि तुरीची बघा ही देठ बघा इथं काढून टाकलेली, तर आपल्या रानात तशी जायती, ह्यांच्या इथे तशी। तर हे एक काम करायचं आहे भावांनो। आणि मराठीतून व्लॉग बनवायला चालू केले, कारण लय जण मान लागले ते मराठीतनं बनव। तर चालू केले। तर आता तुम्ही सपोर्ट करा, मी तुमचं ऐकले, आता तुम्ही माझा ऐका। सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा, शेअर करा, कमेंट करा, व्हिडिओ सगळं बघत जावा भावांनो, टाकल तेवढं। आणि इथलं बघा कोणतरी काढून नेलं, तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं मी। आणि चिकूचं झाड आहे, तर चला बघू चिकू पिकले तर कसं काय विषय। भावांनो लिंबाच्या झाडाचा ना काय विषय झाला आहे, लिंब आता यायला चालू झाली ती बघा, बारकी हवा येत आहे, ते हवा येतं बारकी लिंब, तर आता यायला चालू झाली ती। तर लिंब उन्हाळ्यात असते ती बघा, सुरुवात करायला लागते ती, मला माहीत आहे। पण आणखी आली नाही ती, त्यामुळं माहीत नाही की आणखीन कधी येते ती काय। तर चला चिकूकडं आधी, आपलं नाही दुसऱ्याच आहे, पण बघावं म्हणलं चिकू पिकले तर कसं काय। काय पिकलं नाही तर राव चिकू, हाय असं जायचं काय पिकच नाही तर। तर भावानं चिकू काय पिकलं नाही तर बरं का। तर रानात येत असतो असं मधनं आधनं, कारण बघावं लागते काय विषय रानाचा। तर 2-4 दिवस खाली आलो, 2-4 दिवस झालं ब्लॉग पण टाकला नाही, कारण जरा काल महाशिवरात्री होती आणि काल काही जमलं नाही, जरा बाहेर गावाला गेलतो, तर काल काय ब्लॉग काढायला जमलं नाही। तर आज करावं म्हटलं, आणि मराठी भाषा दिन पण आहे आज। तर हां, आणि तुम्ही म्हणणार सारखं मराठीतनं बनवतोय म्हणतोय, आता सांगा लागलो, कारण अचानक बदल हे कळलं पाहिजे ना। तर त्यामुळं तर रानाचं काय असं हालायचं बघा, खाली बुसकं टाकलं होतं, ती नेलं बरं का, म्हणजे देऊन टाकलं एक जणाला, त्यांच्याच गाई गुरं म्हशी आहे त्या खात्याने, म्हणलं आपलं जाऊ दे म्हणलं।
ह्यांचं रान आहे का त्यांना देऊन टाकले बाई, त्यांचं रान आहे त्यांना देऊन टाकले. तर चलाच चलो आता घरी, कारण लई मोठा ब्लॉग बी होऊन जाते ना. लई म्हणजे असं मोठा टाकला म्हणजे तुम्हाला बी आवडत नाही बघाय, 5-6 मिनटात बघता तुम्ही. आणि मोठा टाकलं तुम्ही काय बघतच ना. चलो घरी. आडपा काढून टाकला ह्यांनी इथं, आणि इथं झाडं लावली ती भरपूर शिरकी. आणि झाडं बी लावायची ते आपल्याला तिथं, पण बघू काय मिळ बसते नाही. नर्सरीतनं झाडं काहीतरी हाणावं लागतील. तर असं तुम्हाला गावठी बोलीला आवडतं नाही मला कमेंट करून सांगा, कारण जरा शुद्ध बोलतो जरा, कारण मी असंच गावठी बोलत असतो गावाकडं. तर हां, तर चला. भावांनो आलो आहे आता घरी, आणि या व्लॉगला आता इथंच म्हणजे बंद करतो. आता या व्हिडिओला म्हणजे व्लॉगला करतो बंद, कारण अभ्यास बी आहे आता, उद्या पेपर पण आहे. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. सपोर्ट करा भावांनो, सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. बाकी काय नसलं खात जावा जरा, म्हणून बघा लेच पुल्ले राव.